सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. होप सो सगळे छानच असतील. तुमचे स्वागत आहे सान्वीज वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये. ब्लॉग यायला थोडा उशीरच झाला. असो, आम्ही गेलो होतो देवगडला. देवगड हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. अतिशय सुंदर, शांत आणि अगदी म्हणजे खूपच स्वच्छ असलेले हे ठिकाण आहे, जिथे दत्ताचे सुंदर असं मंदिर आहे. सान्वीने तिथे खूप मजा केली. गाडीतून जाताना सुंदर असा डान्स केला आणि सगळ्यांना खूप एंटरटेन करत होती. रोडने जाताना मस्त सगळीकडे ग्रीनरी होती. छानपैकी देवगड मंदिरात जाताना देखील रोड खूप सुंदर आहे आणि पार्किंगची सोय देखील खूप छान आहे. देवगडचा पेढा देखील खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही कधी गेलात तर नक्की तिथून पेढा घ्या. मग आम्ही थोडे फोटोशूट केले. जाता जाता सान्वी सगळीकडे मस्त पाहत होती. तिने सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला पाहत होती. एवढ्या उन्हात मस्त थंड पाण्याने पाय धुतले आणि निघालो आतमध्ये. मंदिरात जाताना चप्पल ही खूप बाहेर काढावी लागते. आतमध्ये चप्पल अलाउड नाहीये. तिथे उन्हामुळे मॅट टाकलेली होती. मस्त आम्ही दर्शन घेतले. दुपार असल्यामुळे तिथे जास्त काही गर्दी नव्हती. आतमध्ये सुंदर असे दत्ताचे तर मंदिर आहेच, पण अजून त्यासोबत खूप छान छान असे छोटे छोटे मंदिर देखील आहे. त्या सर्वांचे देवाचे दर्शन घेतले. सान्वीने तर मंदिराबाहेर आल्यावर कुत्र्यासोबत इतकी मस्ती केली की त्या कुत्र्याला तिला चक्क पकडावे वाटत होते. आणि कुत्रं म्हटल्यावर मग तर काही विचारायलाच नको. सान्वीला कुत्रे हे खूप आवडतात. मस्त मजा केली तिने तिथे. मग नंतर आम्ही निघालो पाण्याच्या साईडला मस्त बोटिंग करायला. सान्वीने नंतर पाण्यात पाय सोडून बसली, पाणी खेळत बसली आणि त्या पाण्यामध्ये खूप सारे फिश होते. ते फिश पाहून तिला मजा वाटत होती. जणू तिला असं एखादा फिश पकडावाच वाटत होता. मस्त खूप सारं पाणी खेळली. नंतर पाणी खेळून आम्ही निघालो बोटिंग करायला आणि बोटिंगमध्ये तर काय विचारायलाच नको. मॅडमने त्याच्यात डान्स केला. ती कुठेही घाबरली नाही. मस्त अशी बोटिंग केली, एन्जॉय केला. मग आम्ही थोडेफार फोटोज क्लिक केले. तुम्ही पाहू शकता सान्वीने किती धमाल केलेली आहे तिथे. बोटिंग झाल्यानंतर आम्ही आलो परत मंदिराच्या साईडला. सावलीमध्ये झाडाखाली बसलो मस्तपैकी जेवायला. घरूनच टिफिन आणलेला होता. मग काय जेवणाचा आस्वाद घेतला आणि निवांत थोडा वेळ बसलो. झाडाखाली बसल्यामुळे खूप पक्षी होते तिथे. सान्वीला त्या पक्ष्यांना पाहून खूप मजा वाटत होती. ती मोठ्या मोठ्याने ओरडत होती. ते पक्षी पाहून तिला एकदम असं काय करू आणि काय नाही असं होत होतं. मस्त खेळली ती तिथे खूप छान. मग नंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि सान्वीला असेच भरभरून प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.